आज खरं म्हणजे एका तीर्थक्षेत्रात आल्याचा अनुभव आहे आणि खरोखर मला आज इथे येऊन आनंद वाटतं की बाबा आणि साधनाताईंनी इथे जे 75 वर्षापूर्वी 1949 रोजी जे रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा एक विशाल वटवृक्ष झालेला आहे. ज्यावेळेला त्यांनी कुष्ठरोग्यांची परिस्थिती बघितली, समाजामधून त्यांची जी अवहेलना होत होती ती बघितली आणि त्यांच्यामधला जो माणूस होता तो माणूस जागा झाला आणि त्यांनी ठरवलं की माझं पुढचं आयुष्य मी या कुष्ठरोग्यांच्या सेवा करता त्यांच्या पुनर्वसनाकरता पूर्ण समर्पित करेल. आणि अवघे 14 रुपये घेऊन 1949 खाली या ओसाड जमिनीवरती ते आणि साधनाताई आले आणि कार्याची मुहूर्तमेढ केली. सुरुवातीला नुसतं कुष्ठरोग्यांसाठी त्यांचं ज्याला पुनर्वसन म्हणतो आपण, रिहॅबिलिटेशन म्हणतो, त्या कार्यासाठी बाबांनी इथे मुहूर्तमेढ केली. पण आज त्या कार्याचा व्याप एवढा प्रचंड झालेला आहे की तो कुष्ठरोग्यांच्या सेवेपर्यंत, त्यांच्या पुनर्वसनापर्यंत सीमित न राहता एका चळवळीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. मग ते शिक्षणाच्या बाबतीत असो, पर्यावरणाच्या बाबतीत असो, जे त्याला आपण म्हणतो, अगोदर आपण शब्द वापरायचा की फिजिकली डिसेबल्ड, नंतर आपण ती टर्मिनॉलॉजी बदलली आणि आपण उल्लेख करायला लागलो की डिफरंटली एबल्ड पर्सन्स. जरी फिजिकली डिसेबल्ड असले तरी डिफरंटली एबल्ड स्किलचा वापर करून त्यांच्यामधल्या गुणांना वाव दिला आणि जेणेकरून ते वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये आज आनंद झाला आम्हाला की जे आपण ज्याला दिव्यांग म्हणतो, डिफरंटली एबल्ड म्हणतो, त्यांनी केलेल्या सुंदर पेंटिंग्स आणि पोर्ट्रेटचा आम्हाला ती भेट देण्यात आली. आणि मला महारोगी सेवा समितीचं, आनंदवनचं, हेमलकसाचं एक कौतुक याच्यासाठी करावं वाटतं की आज तिसरी पिढीसुद्धा ह्या सेवेचं कार्य दादा, बाबा आणि साधनाताईंनी जे सुरू केलं ते अहिरतपणे पूर्ण करत आहेत. जर देव असेल तर तो बाबासाहेब आमटे आणि साधनाताईंच्या रूपात आपण बघितलेला आहे. खरा देव आहे की नाही ते आपल्याला माहीत नाही, परंतु खरोखर साधनाताईंना आणि बाबा आमटेंना देवत्व प्राप्त झालेलं आहे. जवळपास 15 एकरामध्ये आम्ही तिथे मियावाकी फॉरेस्टचा प्रोजेक्ट केलेला आहे आणि याची प्रेरणा मला जी मिळाली ती आनंदवनातून मिळाली. आज जैविक शक्ती, सेंद्रिय शक्ती अशा अनेक बाबींमध्ये आनंदवन आपला पुढाकार घेत आहे. कौस्तुभनी म्हटलं की बाबांनी एकदा त्याला सांगितलं की माझं स्वप्न आहे की आनंदवनला आरोग्याची राजधानी बनवायची आहे. ते कौस्तुभ म्हणाला की मी त्यांना विचारलं की कशी बनवायची, तर ते म्हणाले मी स्वप्न पाहिलं आहे, पूर्ण करण्याकरता काय करायचं ही जबाबदारी तुमची आहे. मला खात्री आहे की बाबांची, साधनाताईंची तिसरी पिढी हे निश्चितरित्या बाबांचं स्वप्न जे होतं हेल्थ कॅपिटल, आरोग्याची राजधानी निर्माण करण्याचं, त्या दृष्टीनं निश्चितच प्रयत्नशील राहतील. आताच आपण विश्वविद्यापीठाचा जो संकल्प आहे त्या संकल्पाची सुरुवात केलेली आहे. तो संकल्प निश्चितच पूर्णत्वास जाईल. कौस्तुभनी सगळ्यांना आमंत्रण दिलं आहे की ज्यांना कोणाला या सेवेमध्ये कार्यरत व्हायचं असेल ते कार्यकर्ते म्हणून सहभागी होऊ शकतात. मी 24 नोव्हेंबर 2025 नंतर निश्चितच जास्त वेळाकरता आनंदवनामध्ये येईल आणि एक तुमचा कार्यकर्ता म्हणून सहभागी होईल. बाबा म्हणतात, शृंखला पायी असू दे, शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई, मी गतीचे गीत गाई. दुःख उधळायास आता, दुःख उधळायास आता,
आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही. भोवती होते गुन्हेचे ते थवे घोंगावणारे, संपले होते निवारे, बंद होती सर्व दारे. वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली, वाडगे घेऊन हाती जिद्द प्राणांची निघाली. घाबरी करुणा जगाची लांबून सत्कोर घाली. माझ्या रक्तास हवे अन चालली माझी लढाई. दुःख उदाळाय साथा, आसवांना वेळ नाही, आसवांना वेळ नाही.